नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 न्यूजवर। बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एक हाती विजयश्री खेचून आणल्याचं चित्र आहे। सध्याचे जे कल आहे त्यावरून महाआघाडीचा सुपडा साफ झाल्याचं दिसून येते। एनडीए 190 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 42 जागांवर स्थिरावल्याचं कलाचे आकडे सांगत आहेत। म्हणजेच एनडीएने एकतर्फी विजय मिळवला आहे। आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मोठा भाऊ कोण याची लढाई सुरू झाली आहे। बिहारमध्ये भाजप आता सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येतोय। दरम्यान मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री महेश्वर हजारी म्हणाले की यावेळीही नितीश कुमार मुख्यमंत्री होणार आहेत आणि आमच्या एनडीए आघाडीलाही चांगला विजय मिळत आहे। चिराग पासवान यांनी लढवलेल्या 29 जागांपैकी 22 जागांवर आघाडीवर आहे। याचा अर्थ या निवडणुकीत चिरागचा स्ट्राइक रेट उल्लेखनीय आहे। एनडीएने आणि विशेषतः भाजप नेतृत्वाने चिराग पासवान यांच्यावर मोठा विश्वास ठेवला। गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाचा एकही आमदार नव्हता, परंतु त्यांना एनडीएच्या कोट्यातून 29 जागा मिळाल्या होत्या। चिराग पासवान यांनी त्यांच्या कामगिरीने तो विश्वास कायम ठेवला आणि तो डाव यशस्वी झाला आहे। बिहार निवडणुकीत जनसुराजला एकही जागा न मिळाल्याने प्रशांत किशोर, जे देशातील सर्वात यशस्वी निवडणूक रणनीतिकार समजले जातात, त्यांच्या राजकीय प्रवासाला पहिल्या क्षणी तगडा झटका बसलाय। हजारो किलोमीटरची पदयात्रा, डिजिटल माध्यमांवरील प्रचंड लोकप्रियता आणि बिहार बदलण्यासाठी तिसरा पर्याय उभा करण्याचा दावा या सर्व गोगाटांनंतरही निकालाने पीके यांची निराशा झाली आहे। बिहारच्या निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशामुळे महाराष्ट्रातील भाजप नेतृत्वाला उत्साह मिळाल्याचं दिसून येतंय। चंद्रशेखर बावनकुळे यांनी बिहारच्या निवडणुकीवर प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मते बिहारमधील निवडणुकीचा निकाल महाराष्ट्रातील राजकारणावरही प्रभाव पडेल। त्याचवेळी त्यांनी महायुतीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 2/3 बहुमत मिळवून विजय मिळवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे। बिहार विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटाला आघाडीही घेता आली नाही। 15 पैकी 13 जागांवर अजित पवारांच्या पक्षाचे उमेदवार मोठ्या फरकाने पिछाडीवर आहेत। अजित पवारांच्या उमेदवारांना अद्याप 500 मतांचा टप्पा ओलांडता आला नाही। हे चित्र कायम राहिल्यास बिहारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होण्याची शक्यता आहे। यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्ष बनण्याचा महत्त्वाकांक्षेला सुरुंग लागणार आहे। बिहार निवडणुकीच्या तोंडावर 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा झाले। ही रक्कम मुख्यमंत्री महिला रोजगार योजना अंतर्गत देण्यात आली आहे। महिलांना स्वयंरोजगार सुरू करण्यासाठी आणि लघु उद्योग चालवण्यासाठी आर्थिक मदत करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेअंतर्गत सुमारे 1.5 कोटी महिलांना कोणत्याही परतफेडीच्या बंधनाशिवाय 10,000 रुपयांची आर्थिक मदत मिळाली आहे। आता हीच रक्कम बिहारमध्ये टर्निंग पॉइंट ठरल्याची चर्चा आहे। सुप्रिया सुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली आहे। सुप्रिया सुळे यांनी आज सकाळी अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर भेट दिली होती। प्रारंभिक अंदाजानुसार ही भेट राजकीय संदर्भात असल्याचा कयास वर्तवला गेलाय। तथापि आता या भेटीचा खरा कारण समोर आलं असून सुप्रिया सुळे ह्या युगेंद्र पवार यांच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका देण्यासाठी गेल्या होत्या। गेल्या काही दिवसांपासून मनसे आणि महाविकास आघाडीतील पक्षांमधील जवळीक वाढल्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाची युती होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे। तथापि काँग्रेसची भूमिका यावर अजूनही स्पष्ट आहे। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून ही माहिती समोर आली आहे की मनसे आणि एमआयएम सोबत कोणतीही युती केली जाणार नाही। पुण्यातील बंगळुरू पुणे महामार्गावरील नवले पूल परिसरामध्ये गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात 2 कंटेनर आणि एका कारच्या झालेल्या भीषण अपघातामध्ये 8 जण जळून खाक झाले, तर तब्बल 20 ते 22 जण जखमी झाले आहेत। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।